नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे आणि लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजे 3 मेचा भाग आला आहे आणि आजचा भाग खूप भारी आहे. सखी कान्हाच्या घरी जाणार आहे. तर अनऑफिशियली सखीचा गृहप्रवेश कान्हाच्या घरी झालाय. पण मित्रांनो, सखी आणि जान्हवीमध्ये जोरदार पहिल्यांदा भांडण झालंय. त्याचबरोबर माने या मनस्विनीला संपवून टाकण्याचा आदेश दिलाय कान्हाला. त्यांनी म्हटलंय की या सरकारचा फुल अँड फायनल निकाल लावून टाक. तर बघूया मित्रांनो, कान्हा त्यावर काय उत्तर देणार. आजच्या भागात खूप काही दाखवलंय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. सखीने ठरवलं असतं की घरात जी कोणी बाई आहे, तेजस्विनी असो की मनस्विनी, सखी तिची परीक्षा घेणार आहे. खरी तेजस्विनी सोमवार आणि गुरुवार पाळत असते. त्या दिवशी ती काहीच नॉनव्हेज वगैरे खात नाही. तर सखीने मुद्दाम या मनस्विनीच्या खोलीत ऑमलेट पाठवले असतात वेदूच्या हातून. वेदू तसंच करते आणि सखी सगळं लपून बघत असते मनस्विनीच्या खोलीच्या बाहेरून. आता मनस्विनी वेदूला म्हणते, अगं ऑमलेट का आणलेस? मी तर तुला फळं सांगितली होती. वेदू आता खोटंच सांगते सखीने म्हटल्याप्रमाणे. अहो, सगळी फळं संपलीत. तोच तर झोल झाला ना. आणि सखीताईनं फळं मागतले ऑनलाईन. ते ट्रॅफिक, वेळ तर लागेलच. पुढे आता वेदू या मनस्विनीला म्हणते, पण तुम्हाला पहा लागू नये नाश्त्याची वाट म्हणून सखीताईने घातला ऑमलेटचा घाट. आणि मग ही वेदू स्वतःच्या जोकर हसते आणि मग ती मनस्विनीला म्हणते, घ्या ना, घ्या ऑमलेट, मस्त झालंय. त्यावर आता ही मनस्विनी वेदूला म्हणते, तो आरसा पुसून घे, धूळ बसले खूप. वेदू आता आरसा पुसत असते आणि सखी बाहेरून सगळं ऑब्झर्व करत असते. तर ही मनस्विनी काय करते, मनस्विनी ऑमलेटचा एक घास घेते आणि सखीला खूप मोठा धक्काच बसतो हे बघून. आणि आता सखीच्या लक्षात सुद्धा आलं असतं. सखी मनात म्हणते, ही मनस्विनी नाही, माझी खरी आई ही तेजस्विनी नाही आहे, तर ही मनस्विनी मावशी आहे. म्हणजे कान्हा करेक्ट बोलत होता. पण बघा मित्रांनो, पुढे ट्विस्ट आहे. आपल्याला पण माहितीये की इतक्या सहजासहजी या मनस्विनीचं सत्य बाहेर नाही येणार, कारण ही सुद्धा तितकीच चालाक आणि धूर्त आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. किरण आणि जानू मध्ये आता भांडण झाले असतात. किरण जानूच्या मागे मागे जातो आणि तिला म्हणतो, जानू ऐक ना माझं. तर जानू म्हणते, काय ऐकू मी तुझं, आहेस कोण तू? जानू आता चिडली असते किरणवर, कारण त्याने कान्हाचं इतकं मोठं सत्य लपवून ठेवलं असतं तिच्यापासून. तर जानू किरणला म्हणते, का करतोयस तू माझा पाठलाग? त्यावर आता किरण म्हणतो, सॉरी अगं, माझा नाईलाज होता. कान्हा नसून कबीर किर्लोस्कर आहे, हे मला लपवावं लागलं तुझ्यापासनं. तर आता जानू किरणलाच म्हणते, तू कोण आहेस रे मग? तुझं खरं रूप काय, नाव काय तुझं खरं? तू त्या कान्हा नाही, त्या कबीर सारखा हर्षवर्धन देसाई वगैरे असं कोणी आहे का? असं म्हणत जानू आता रस्त्याची वाट सोडते आणि दुसऱ्या दिशेने ती चालायला लागते. तर परत आता किरण जानूच्या समोर येतो आणि तो कान पकडून उठबशा काढायला लागतो भर रस्त्यावर आणि म्हणतो, जानू समजून घे ना, मजबुरी असते माणसाची काहीतरी. आता जानू म्हणते, बंद कर हे सगळे नाटकं. तू आणि तुझा तो मित्र कान्हा नाही कबीर, तुम्ही दोघं एकीने एक सारखेच आहात. काय रे, तुम्हाला लाज कशी नाही वाटली माझ्या मैत्रिणीला फसवताना, आणि तेही फक्त पैशांसाठी? काय रे किरण, पैशांसाठी तू इतक्या खालच्या लेवलला आलास? किरण आता जानूला म्हणतो, जानू जसं दिसतं तसं नसतं. आणि मी तुला इतकंच सांगू शकतो, तू सखीला भेटायला चालली आहेस ना, तर प्लीज सखीला समजाव. अगं कबीर तिला खूप मिस करतोय. तर जानू आता स्पष्टच सांगते किरणला की मी त्या कबीरची बाजू घेणार नाहीये. अरे चीटर आहे तो, चीटर. त्यावर किरण म्हणतो, कान्हा म्हणजेच कबीर चीटर नाहीये. अगं तू एकदाच विचार कर ना, आपण राहिलोय त्याच्यासोबत साडीत आणि तू पण पाहिलंयस त्याला. जान्हवी, एकदा तू स्वतःच्या मनाला विचार, कान्हाने आजवर कोणासोबत चुकीचा व्यवहार केलाय का, कोणाला फसवलाय का? उलट त्याने चाडीत सगळ्यांची मदतच केली. जानू सुद्धा आता विचार करायला लागते आणि ती किरणला म्हणते, हो तू बोलतोयस तसं बरोबर आहे म्हणा, कान्हा तसा वाईट माणूस तर नाहीये. पुढे आता ही जान्हवी किरणला म्हणते, त्याच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे तू जे काही अक्षय तृतीयाला बोललाय त्याच्यावरही विश्वास ठेवायचा असं म्हणायचंय का तुला? अरे पण घरात जी कोणी आहे ती सरकार नाही आहे ना. तर आता किरण म्हणतो, अरे ती सरकारच आहे. बरं मला सांग, त्या किडनॅपरला आपल्या दोघांचं अफेअर आहे हे कसं कळलं, आणि त्याने तुलाच कसं काय उचलून आणलं? कुठेतरी हे सरकारला माहिती असणार ना. आता जानूला एकदम आठवतं की सखीनेच या मनस्विनीला सांगितलं होतं जान्हवी आणि किरण बद्दल, तेही जान्हवी समोरच. जान्हवीच्या एकदम लक्षात येतं आणि ते किरणला म्हणते, खरंच असेल का? किरण म्हणतो, असेल नाही, असंच आहे. जान्हवी, आपल्या दोघातली जी काही भांडणं आहे आपण ते पेंटिंग ठेवूया, पण आता तू सखीजवळ जा आणि तू तिथे चाललीच आहे तर सखीला समजाव आणि प्लीज तिला भेटून कान्हाची बाजू पटवून दे. तर आता ही जी जानू आहे ती चिडतच म्हणते किरणला, कान्हा नाही कबीर, आणि रागातच तिथून ती निघून जाते. बघूया तर आता ही जानू काय करते. इथे तर आता सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी तिचा फोन चेक करते.
तिने फोनमध्ये सगळं नोट करून ठेवलं असतं कॅलेंडरवर फोनमधल्याच, आणि तिच्या एकदम लक्षात येतं. ती मनस्विनी आता आरशात सुद्धा बघते आणि लगेच वेदूला म्हणते आणि तिने खाल्लेला ऑमलेटचा घास ती पटकन टिश्यूवर टाकून देते. आणि ती वेदूला म्हणते, काय केलंस तू हे? घास सोमवार आहे आणि तू मला ऑमलेट खाऊ घातलंस? सखी हे सगळंच बघत असते बरं का. आणि आता ही मनस्विनी वेदूला म्हणते, अगं माझ्या लक्षात आलं नाही, लक्षात नाही आलं म्हणून मी घास घेतला, पण बरं झालं वेळेत लक्षात आलं, अगं अनर्थ झाला असता. आता वेदू म्हणते, सॉरी या मॅडम, खरंच सॉरी, पण मला सखीताईने द्यायला सांगितलं हे ऑमलेट, हे मुद्दाम नाही दिलं. तितक्यात आता सखी सुद्धा यांच्या रूम मध्ये येते, आतमध्ये येते आणि मनस्विनीला म्हणते, अगं आई सॉरी, माझंच चुकलं, माझ्या लक्षात नाही आलं. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, ठीक आहे बाळा, सॉरी काय, तू काही मुद्दाम केलं नाही आहेस ना? अगं खरं तर माझ्याच लक्षात असायला हवं होतं, माझ्या ना गोष्टी लक्षातच राहत नाही आहे ग, अजूनही त्या धक्क्यातून मी सावरले नाही आहे असं समज, मला असंच वाटतंय. आणि सखी यात तुझी काहीच चूक नाही आहे. आता ही मनस्विनी मुद्दाम असं सखीला म्हणत असते आणि नाटकं करू लागते. त्यानंतर सखी आता वेदूला म्हणते, वेदू जा ना, आईसाठी फळं घेऊन ये. वेदू आता पटकन ऑमलेट घेऊन जाते आणि फळ आणायला जाते. पण आता सखीला खूप वाईट वाटत असतं. तिला वाटत असतं की आपण आपल्या खऱ्या आईसोबत असं वागलो आणि तिच्यावर संशय घेतला. तर ही मनस्विनी विचारते, सखी काय झालं बाळा? सखी म्हणते, आई खरंच सॉरी, पण मी तुझी परीक्षा घेण्यासाठी हे सगळं मुद्दाम केलं, मला हे बघायचं होतं की तू खरी आहे की खोटी आहे. सखीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, सॉरी आई. आता हे ऐकून मनस्विनीला खूप राग येतो, पण ती तिचा राग कंट्रोल करते आणि म्हणते, सखी मी समजू शकते ग, ठीक आहे, आजूबाजूला इतकी फसवणारी माणसं आहे, इतक्या सहजासहजी तुझा विश्वास नाही बसणार, तुझी तरी काय चूक म्हणा. आता सखी परत म्हणते, खरंच सॉरी आई, मला खूप वाईट वाटतंय. त्यानंतर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, बरं रडू नकोस ग, माझं पण चुकलं, पण तू मला सांग ना, मी पास झाले की नापास झाले ग तुझ्या परीक्षेत? नापासच झाली असणार. त्यावर सखी म्हणते, आई अगं नाही ग, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. त्यावर ही मनस्विनी म्हणते, खरंच का? आणि ही मनस्विनी आता स्माइल करते आणि सखी म्हणते, आता या मनस्विनीला माझी खात्री पटली आहे, तूच माझी खरी आई आहेस. आणि त्यानंतर सखी सुद्धा स्माइल करून मिठी मारते या मनस्विनीला. आणि आपल्याला असं दाखवलं जातं फ्लॅशबॅकमध्ये, या मनस्विनीने आरशात आधीच सखीला पाहून घेतलं होतं, ज्यामुळे तिला डाऊट आला असतो आणि ती फोन चेक करते तिचा, आणि तिने फोनमध्ये सगळंच नोट केलं असतं. त्यामुळे तिच्या लक्षात येतं की सखीची जी खरी आई आहे तेजस्विनी, जी हिची जुळी बहीण, ती सोमवार आणि गुरुवार पडायची. आणि म्हणूनच त्यानंतर तिने इतकं मोठं नाटक केलं असतं सखीचा तिच्यावर विश्वास बसावा म्हणून. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि डायनिंग टेबलवर बसले असतात, त्या चहा घेत असतात आणि त्यांना सगळं तेच आठवतं जे काही अक्षय तृतीयाला कामत बंगल्यावर झालंय आणि कसं कान्हाच कबीर आहे हे सत्य सुद्धा त्या मनस्विनीने सगळ्यांसमोर आणलं, हे सुद्धा माझ्या डोळ्यासमोर येत असतं. तितक्यात आता कान्हा आणि अपर्णा दोघेही येतात. कान्हाच्या हाती एक कुंडी असते, त्यामध्ये छानसं असं गुलाबाचं फुल सुद्धा असतं. अपर्णा कान्हाला म्हणत असते, इथे ठेव हा. आणि त्यानंतर अपर्णा माला म्हणते, मा बघा ना गुलाबाचं रोपटं कसं आहे. मा सुद्धा आता डायनिंग वरून उठतात आणि बघायला जातात. त्यानंतर माझं लक्षात येतं आणि मा म्हणतात, हे काय बिनकाट्याचा गुलाब? तर अपर्णा म्हणते, हो मीच मुद्दाम काटे काढायला सांगितले, कोणाला लागायला नकोत ना. त्यावर आता मा विचित्र असं फेस बनवतात आणि म्हणतात, लोक काडीच काढून घेतात आणि आपण काळजी करत काय बसतो. त्यानंतर मा आता अपर्णाकडे बघतात आणि म्हणतात, इथे जशास तशाचा नियम चालतो, या जगाला गुलाबाची नाही काट्याचीच भाषा कळते. खूप झालं आता वरवर घाव करून, आता निर्वाणीची घाव घालायची वेळ आली आहे, काट्याने काटा काढायची वेळ आली आहे, असं आता मा कबीरकडे म्हणजे आपल्या कान्हाकडे बघत म्हणतात. कान्हा विचारतो, म्हणायचं काय तुम्हाला? तर मा डायरेक्टच म्हणतात कान्हाला, सरकारला संपावून टाक आणि तिचा खून कर. हे ऐकून आता मा ठामपणे कान्हाला असं म्हणतात आणि कान्हा आणि अपर्णाला धक्काच बसतो. त्या दोघांनाही वाटत असतं की मला काय झालंय, मा अशा का बोलत आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. जानू सखीच्या रूम मध्ये असते आणि ती सखीला समजावून सांगत असते. तर आता सखी डायरेक्टच म्हणते, नाही नाही नाही, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. कान्हाने सॉरी त्या कबीरने मला फसवलंय. काय ग जानू, तू त्याचीच बाजू घेतेय? आता जानू म्हणते, सखे हे बघ, मला जे पटतंय ना तेच मी तुला पटवून द्यायचा प्रयत्न करतेय. जानू आता एकदम म्हणजे सखीकडे बघते तर सखी चिडते जानूवर आणि म्हणते, काहीच गरज नाहीये,
तर सखीच्या तोंडात नेहमी नेहमी कान्हाचंच नाव येत असतं कबीरच्या जागी. आणि सखी म्हणते मला त्या कान्हाबद्दल नाही त्या कबीरबद्दल एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. जानू आता इन्सिस्ट करते आणि म्हणते एकदा तर ऐकून घे. मला सांग कान्हा एकदा तरी तुझ्यासोबत चुकीचं वागलाय का? त्याने कधीतरी तुझ्या बरोबर असा कसला आगाऊपणा केलाय का? सखी म्हणते जानू तुला कळतंय का? सगळं आता जरी तू बोलत असलीस तरी हे किरणचे शब्द आहे. जिवलग मित्र आहे ना तो त्या खोटाड्या कान्हाचा. अगं जानू तू का विश्वास ठेवते त्यांच्यावर? तुला कळत नाही का? जानू म्हणते तसं नाहीये. बरं सखी चल मी तुला आहे ना एक प्रश्न विचारते. मला सांग तू न बघता त्या कबीर किर्लोस्करच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीवर तू सही केली. सखी मध्ये इतके दिवस गेले, ते पेपर्स त्याच्याकडेच होते आणि त्याच्यासाठी किती सोपं होतं या घरातल्या सगळ्यांना घराबाहेर हाकलून देण्याचं आणि या घरावर राज्य करण्याचं. पण त्याने केलं का असं? सखी आता थोडा विचार करते पण म्हणते ती नाही केलं त्याने असं. पण होऊ शकते ना तो योग्य वेळेची वाट बघत असेल. मला नाही माहिती काहीच. सखी आता इमोशनल होते, तिला सगळं आठवतं आणि ती जानूला म्हणते खरंच ग मी मनापासून विश्वास केला होता त्याच्यावर. त्याने काय केलं? माझं पहिलं प्रेम होता तो. प्रेम काय असतं कसं असतं हे मला त्याने शिकवलं. त्याच्याकडे बघूनच विश्वास या शब्दावर माझा विश्वास बसला आणि मी खूप काही केलं त्याच्यासाठी. पण त्याने काय केलं? माझं प्रेम मी व्यक्त केलं. त्याच्याकडून होकाराची अपेक्षा असूनही त्याच्यावर मी कुठलीच जबरदस्ती नाही केली कधीच. त्याला वेळ दिला, त्याची वाट बघितली. पुढे आता सखी म्हणते त्याने हो म्हणावं मला म्हणून ते कडू औषध सुद्धा मी प्यायले आणि त्याच्यासाठी प्रॉपर्टी पेपर्सवर न बघता मी स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं होतं ग. पूर्णपणे त्याचे झाले होते पण तो नाही झाला माझा. त्यामुळे नाही आता मला कोणावरच विश्वास ठेवायचा वाटत नाही. आता मी बरी आणि माझी आई बरी बस. त्यावर आता जानू सखीला म्हणते आई सखी तुझी खात्री आहे का ग? तीच तुझी खरी आई आहे म्हणून? तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो आणि अपर्णा जाब विचारते मला आणि म्हणते कोण? त्यावर मा अपर्णाला सांगते तू आज जा. तर कान्हा म्हणतो नाही मा माझी आई कुठेच जाणार नाहीये. तिला मी सगळं सांगितलं. तिला मी मनस्विनीबद्दल तेजस्विनीबद्दल सखी आणि माझ्या नात्याबद्दल सगळं खरं सांगितलंय. त्यावर मा म्हणतात हा अच्छा चला चांगलंय. म्हणजे या घरात तरी गोष्टी दिसतात तशाच आहेत म्हणायच्या. कान्हा म्हणतो मा प्लीज माझ्यावर असा अविश्वास दाखवू नका. त्यावर मा म्हणतात केलं तरीच काय तू विश्वास दाखवण्यासारखं केलंय का? तर मित्रांनो ह्या मा सुद्धा ना कधी कधी अतिच करतात. पुढे आता मा कान्हाला टोमणा मारतात आणि म्हणतात एक समाधान आहे तुझ्या आई बरोबर तू लपंडाव तरी खेळत नाहीये. पण बरं आहे सगळं स्पष्ट झालंय ते. त्यानंतर मा कान्हाला म्हणतात आता सगळं उघड झालंय तर आता मी जे सांगितलंय ते उघड करायला घे. शेवट कर त्या बाईचा जिने माझ्या मुलाला माझ्या देवदत्ताला संपवलंय. मा आता असं म्हणून निघत असतात. तर अपर्णा आता मला थांबवते आणि म्हणते अहो मा नवरा तर माझाही गेलाय ना आणि मला सुद्धा त्या गोष्टीचा तितकाच राग आहे. अहो ते धक्क्यातून इतकी वर्ष मी माझं आयुष्य कुठल्या अंधारात घालवलंय ते माझं मलाच माहिती. पण त्या सगळ्याचा बदला म्हणून तुम्ही जो मार्ग सांगताय ना तो चुकीचा आहे. त्यावर आता मा म्हणतात अपर्णाला अपर्णा अगं 11 वर्ष तू तुझं आयुष्य जिवंत प्रेतासारखं घालवलंय. कबीरने त्याचं बालपण घालवलं. त्या सगळ्याचा हिशोब घ्यायला नको का? त्यावर अपर्णा म्हणते हो पण मा ते नेहमीच जशास तसं हे उत्तर असू शकत नाही. पण कान्हाला असे संस्कार नाही केलेत मा. तर मा म्हणतात अपर्णाला अच्छा बरं मग तू सांग काय करायचं काय न्याय द्यायचा? त्यावर आता अपर्णा म्हणते मला काय वाटतं कान्हाने आधी सखीला परत मिळवावं आणि मगच त्याने मनस्विनीचा निकाल लावावा. कान्हाला सुद्धा हे पटत असतं. पण मा म्हणतात नाही त्या सखीमुळेच कबीर त्याच्या ध्येयापासून भरकटलाय. ती आपल्या मार्गातला अडथळा आहे. आता कान्हाला जीवावरच येते. पुढे मा म्हणतात जर कबीर त्या सखीमध्ये गुंतला नसताना आतापर्यंत त्या सरकारचा निकाल लागला असता. त्यानंतर मा म्हणतात अपर्णालाच तू पुन्हा त्या सखीचं नाव काढू नकोस नाहीतर तुझ्या नवऱ्याच्या गुन्हेगाराला कधीच शिक्षा मिळणार नाही. अपर्णा म्हणते मिळेल मा. अहो सत्य ते सत्यच असतं आणि असत्य ते असत्यच. अपर्णाच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते. पुढे अपर्णा म्हणते काळ कितीही बदलला तरी सत्याचा असत्यावर विजय हा होतोच. मा आता अपर्णाला म्हणतात आतापर्यंत तुझ्यात आणि माझ्यात माय लेकीचं नातं होतं. कधीच सासू सोनेचं नातं होतं आता नव्हतं. पण आज जे काही होत आहे ना आपल्यात वाद फक्त आणि फक्त या कबीरच्या सखीमुळेच. मा आता कानालाच बोलू लागतात तू जर तुझ्या ध्येयाशी एकनिष्ठ असतास ना तर ही वेळ कधीच आली नसती. मा सगळा ब्लेम कान्हावरच टाकतात. जे झालंय ते कान्हामुळेच झालंय असं म्हणून आता मा तिथून निघून जातात.
कान्हाला खूप वाईट वाटतं, पण अपर्णा कान्हाला समजावते आणि म्हणते सखीमुळे काहीच वाईट झालं नाहीये, मी नंतर मानशी बोलेल. तू हे कुंडी बाहेर नेऊन ठेवशील का? कान्हा म्हणतो हो हो. कान्हा आता गुलाबाच्या रोपट्याकडे बघतो. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा आता ही सखी काय करते. सखी डायरेक्ट अंगावर जाते जानूच्या आणि म्हणते माझ्या आईबद्दल एक अक्षरही बोलू नकोस. मी आताच तिची परीक्षा घेतली आहे, तिने स्वतःला सिद्ध केलंय आणि माझी खात्री पटली आहे की तीच माझी आई आहे. इतक्यात सखी इतकी ओरडायला लागली आहे सगळ्यांवरच आणि डायरेक्ट आता ही जानूला बोट दाखवते सखी आणि म्हणते त्यामुळे प्लीज मी माझ्या आईबद्दल कुणाचंच काहीही ऐकून घेणार नाहीये. त्या जानूला धक्काच बसतो सखीचं हे रूप बघून आणि जानू म्हणते ठीक आहे ना सखी, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहे असंच दिसतंय. अगं मग मी बोलून काही फायदाच नाहीये ना. पण हे पण बघ तू, आजपर्यंत आपलं भांडण झालं नव्हतं, ते आज झालं. त्यानंतर जानू सखीला म्हणते काळजी घे. जानूच्या डोळ्यात पाणी येतं आणि जानू तशीच निघून जाते तिथून बाय म्हणून सखीला. आणि आता सखीला सुद्धा रिअलाइज होतं की सखीचं चुकलंय म्हणून आणि सखीने जरा ओव्हर रिॲक्टच केलंय. आता बघा मित्रांनो काय होतं, इथे संध्याकाळ होते आणि कामत घरात सगळेजण हॉलमध्ये असतात. आता ही मनस्विनी दिवा वगैरे लावते आणि सगळेजण आता आरती घेत असतात आणि मुद्दामच ही मनस्विनी म्हणते सगळेजण आले तो कान्हा, आणि ही मनस्विनी मध्येच थांबते, सखीकडे बघते आणि म्हणते सॉरी कबीर. त्यानंतर ही मनस्विनी मुद्दामच सखीला म्हणते एक माणूस घरात नाहीये तर चुकल्यासारखंच वाटतंय. आणि त्यानंतर घरातले बाकीचे कान्हाचं नाव ऐकून तोंड हेकोडस करतात, ही उर्मिला सुद्धा. त्यानंतर ही मनस्विनी सखीला सॉरी वगैरे म्हणते आणि परशू म्हणतो फ्रॉडच तर होता ना तो, आम्ही त्याला जी आधी ट्रीटमेंट देत होतो, वागणूक देत होतो तेच बरोबर होतं, तो त्याच लायकीचा होता. मीनाक्षी सुद्धा म्हणते आपण त्याला खूप प्रेम दिलं पण त्याने त्याचे खरे रंग दाखवलेच. आता सखी म्हणते बास, मध्येच बोलते ती आणि म्हणते त्याला का दोष देतोय आपण, आणि मुळात आहे कोण तो की आपण त्याच्याविषयी चर्चा करतोय, बोलतोय, आपल्याला आपली आयुष्य नाही आहे का. त्यानंतर ही मनस्विनी सखीच्या खांद्यावर हात ठेवते आणि सखी शांत होते. सखी खूपच इतक्यात लगेच चिडत असते, तिला खूप लवकरच राग येत असतो. त्यानंतर सखीला रिअलाइज होतं परत आणि ती वेदूला आवाज देते आणि म्हणते वेदू जेवणाचं बघशील का. तर आता वेदू म्हणते आता तुम्हीच सांगा ना बाप्पा काय बनवतं. त्यावर सखी म्हणते काहीही चालेल, फक्त जे बनवशील ना ते तिखट नको, कान्हाला तिखट नाही आवडत. तर सखीच्या तोंडून निघून जातं एकदमच आणि सगळेच सखीकडे बघत असतात आता आश्चर्याने. पण मनस्विनीला राग येतो, तिच्या लक्षात येतं. मनस्विनी आता मनात म्हणते सखीकडे बघत कान्हा तू युजलेस घराबाहेर पडलाय पण सखीच्या मनातून काही निघाला नाही अजून, मलाच काहीतरी करावं लागेल. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी कान्हाच्या घरी जाणार आहे. सखी आता गौतम समोर म्हणत असते की तिला कान्हाची कुठलीच गोष्ट नको या घरात, तर गौतमच तिला सजेस्ट करतो तुला त्याच्या या गोष्टी नको असतील तर तू त्याच्या घरी जा आणि त्याला परत कर. सखी आपण ज्या गोष्टी सुरू करतो ना त्या पूर्णच कराव्यात, अर्धवट सोडू नये. सखी आता तसंच करते आणि ती कान्हाला भेटायला जाणार आहे. अपर्णाचं लक्ष सुद्धा जातं सखीकडे. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. हॅपी संडे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.